पुढची बातमी पाहूयात। बातमी धुळ्यातून आहे। धुळ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची तोफ धडाडणार आहे। धुळ्यातील कालिका मंदिराजवळ सभेचं आयोजन करण्यात आलंय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या सभेची तयारी सुद्धा जोरदार करण्यात आलेली आहे। कालिका मंदिराजवळ या सभेचं आयोजन करण्यात आलंय आणि याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार परदेशी यांनी। धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती भाजपच्या वतीने कमळ विजय संकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले। राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या साठी प्रचारासाठी या ठिकाणी सभेचे आयोजन करण्यात आले। भाजपने धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये 63 उमेदवारांना या ठिकाणी आपली उमेदवारी दिलेली आहे आणि या ठिकाणी 4 नगरसेवक या ठिकाणी आधीच बिनविरोध या ठिकाणी निवडून आलेले। उर्वरित उमेदवारांच्या प्रचारार्थ या ठिकाणी भाजपच्या वतीने कमळ विजय संकल्प सभेचे आयोजन करण्यात आलेले। दुपारी 2 वाजता ही सभा संपन्न होणार आहे आणि या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेमकं आता काय बोलतील हे देखील तेवढं पाहणं महत्त्वाचं ठरेल। कारण महायुतीतच या ठिकाणी सरळ लढत होत आहे, त्यामुळे कोणावरती या ठिकाणी आरोप करतात का हे देखील पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे। तुषार परदेशी, जय महाराष्ट्र न्यूज, धुळे।